नमस्कार मित्रांनो आणि स्वागत आहे तुमचं एकदा पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे कात्रजमध्ये असलेलं राजीव गांधी झुलॉजिकल पार्क, म्हणजे सर्प उद्यान वगैरे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी प्राण्यांना कव्हर करूयात, प्रेक्षकांपर्यंत दाखवूयात कुठले कुठले प्राणी वगैरे आहेत. तर विशेष आकर्षण म्हणजे इथे साप. तर सापाचे बऱ्यापैकी प्रकार इथे आढळून येतात. त्यांनी जे प्राणी संग्रहालय वगैरे त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे. तर चला मित्रांनो, स्टे ट्यून आणि सुरू करूयात आपल्या ब्लॉगला. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे आहे तिकीट घर. उद्यानाचं तिकीट वगैरे इथे मिळतं. ऑनलाईन आणि ऑफलाईन तुम्ही दोन्ही पद्धतीने तिकीट खरेदी करू शकता. मित्रांनो, आपण आलेलो आहोत आतमध्ये आणि आपल्यासोबत आहे आपली मुलगी जान्हवी. तर आज जान्हवीला आपण या उद्यानाची सैर करूयात. तर चला. बोलव ना. हो, दिसलं तर मित्रांनो, आता आपण चाललो आहे सर्प उद्यानाकडे. या साईडला बऱ्याच प्रजातीचे सर्प वगैरे इथे ठेवण्यात आलेले आहेत. आपण व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करूयात. नेक्स्ट पार्क. हॅलो, बोल ना. व्हिडिओ कॉल लावा. साप दाखवतो. मित्रांनो, हा आहे धामण बिनविषारी. तुम्ही बघू शकता. बरेच आहेत इथे. काही खालच्या साईडला पण आहेत. हा जो धामण हा प्रकार जो आहे, हा जवळपास 10 फुटाच्या लांबीपर्यंत सापडतो आणि हा एक बिनविषारी साप असतो. नाही, हा बिनविषारी म्हणून ते गेले एक साईडला, इकडे ते म्हणून तिकडे गेले. माणसाला घाबरतो बघा. पैसे का लोक टाकतात. जाळीदार अजगर हा पण बिनविषारीच आहे. इतना बड़ा है. आदमी निकलता क्या? आदमी निकलता है वो? वहाँ पे रहता है वो कभी कभी इधर. मित्रांनो, ही प्रजाती आहे अजगर. हा सुद्धा बिनविषारीच आहे. मित्रांनो, ही प्रजाती आहे ही आहे धोरणास. खूप शांत असा साप असतो हा. या सापाची लांबी जवळपास
3 ते 5 फूट एवढी असते. आणि याचे डोके जे आहे चपटे आणि त्रिकोणी आकाराचे असतात. साप फिशला खातो ना, पण फक्त मोठे साप खातात. किती 7 आहेत का? काउंट केलेत का? मित्रांनो, हा आहे सापळा. हा विषारी असतो मित्रांनो. आणि हा हिरव्या रंगामध्ये बऱ्यापैकी दिसतो. हा आहे टस्कर. हा सुद्धा बिनविषारी आहे. मित्रांनो, ही आहे धूळ नागिन, बिनविषारी. बसलेली आहे. आणि हे जे पांढऱ्या कलरचे जे आहे त्याला काठ किंवा त्याची पाटणी म्हणते. अरे कुठे आहे तो? शोध बरं, दिसते का? पाणी घाण झालं. चांदणी कासव. नाही का? हां, मित्रांनो, हा आहे चांदणी कासव. त्याची जी पाठ असते ही चांदण्याच्या आकाराची असते असं म्हणतात. त्याच्यामुळेच त्याला चांदणी कासव असे नाव देण्यात आलेले आहे. हे आहेत लाल कानाचे कासव. आणि अशा प्रकारे विश यू अ गुड हेल्थ. आणि ते सर्पोद्यान समाप्त झालेलं आहे. आणि इथून पुढे
प्राणी संग्रहालय चालू होणार. फक्त एकच आहे का? दिसणार नाहीये. आवाज देतोय तुला आवाज देतोय बघ जानू. तर मित्रांनो, राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे एक कात्रज प्राणी संग्रहालय म्हणून पण ओळखलं जातं आणि याची व्यवस्था पाहण्याचे काम म्हणजे आपले पुणे महानगरपालिका यांच्याकडे दिलेलं आहे. आणि हा प्राणी संग्रहालयाचा जो परिसर आहे हा जवळपास 130 एकराचा परिसर आणि याला 3 भागांमध्ये विभागलेलं आहे. एक म्हणजे प्राणी अनाथालय, 2 म्हणजे सर्प उद्यान आणि 3रं आणि शेवटचं म्हणजे प्राणी संग्रहालय. आणि तसेच या उद्यानाच्या परिसरात सुमारे 40 एकराचे कात्रज सरोवर सुद्धा आहे. हा आहे काळवीट ब्लॅक बक, बघू शकता आतमध्ये काळवीट वगैरे. हा एक हरणाचाच प्रकार आहे काळवीट. आणि काळवीट तर तुम्हाला माहितीच असेल कुठल्या गोष्टीमुळे जास्त फेमस झालेलं आहे आत्ताच्या सुद्धा या काळामध्ये. मित्रांनो, राजीव गांधी प्राणी संग्रहालय ही आधीच्याच प्राणी संग्रहालयाची व सर्प उद्यानाची आहे ना नवी आवृत्ती आहे. आधीच्या प्राणी संग्रहालयाला पेशवे उद्यान असे म्हटले जायचे आणि ते महापालिकेने 1953 साली स्थापन केले होते. तेव्हा ते पर्वती पायथ्याशी जेथे पेशव्यांचे खाजगी व वन्यपशु संग्रहालय होते ना, तेव्हा तिथे प्राणी संग्रहालय केवळ हे 7 एकरापुरतेच मर्यादित होते. येथे प्राण्यांना पिंजऱ्यात बंद करून ठेवलेले असे व येणाऱ्या पर्यटकांचं मनोरंजन व्हावं हाच यामागचा हेतू होता. आणि सर्पतज्ञ नीलम कुमार खेरे यांनी पुणे महानगरपालिकेच्या सहाय्याने कात्रज सर्प उद्यान तयार केले. तुम्ही असं बघू शकताय सर्व झाडांनी वगैरे असं.
सुंदर अशी रचना, एक आपण गुफा म्हणतो त्या टाईपचे. हत्तीकडे समोर आहे हो, मला चाललो आहे तिकडे त्या साईडला हत्तीकडेच. घरी गेला नाही ग, घरी कसा जाणार? या साईडला इकडे, तिकडे नाही, इथे असणार आतमध्ये हत्ती. शोधावं लागेल जानू. कुठे नाही का, तिकडे बंद आहे. इकडे लांडगा आहे, येताना बघूयात आपण लांडगा. बाकी दोघं रेस्ट करतायत, दोघं जण पळतायत. ते आत्ता जेवण केलं ना त्यांनी. तो बघ किती मोठा आहे. गाय नाही येते, ते पण तेच आहे. कोण म्हणलं? अच्छा, चित्त हरणाचा एक प्रकार. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा आहे बेंगॉली टायगर. भला मोठा असा. मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मोठा त्याचं शरीर म्हणता येईल. आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी फक्त मूवीमध्ये किंवा चित्रपटामध्ये बघितलेल्या आहेत, त्या आज आपण प्रत्यक्षपणे बघतोय. मित्रांनो 1992 साली केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण निर्माण झाल्यानंतर भारतातील प्राणी संग्रहालयाची शास्त्रीय वन्यजीव संवर्धन केंद्र म्हणून काम करणे बंधनकारक झाले. त्यानंतर पुणे महानगरपालिकेने कात्रजमधील ही जागा राजीव गांधी प्राणी संग्रहालयासाठी निश्चित केली आणि प्राण्यांसाठी नैसर्गिक अधिवास निर्माण करणे, त्याचे प्रजनन संवर्धन व वन्यजीव संवर्धन व संशोधन हे त्यामागील उद्देश होते. तर मित्रांनो याचे काम जे आहे हे 1996 पासून चालू झाले व त्याचे प्रत्यक्ष उद्घाटन 14 मार्च 1999 रोजी झाले. कात्रज सर्पोद्यान ही प्राणी संग्रहालयाचाच भाग झाला आणि येथे सांबर, चितळे व माकड इत्यादी प्राणी होते. पेशवे उद्यानातून सर्व प्राणी राजीव गांधी प्राणी संग्रहालयात हलवले, म्हणजे त्याला 2005 साली उजाडले. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण राजीव गांधी प्राणी संग्रहालयाला बऱ्यापैकी व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आपण निघत आहोत रिटर्न. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.